ओके, दिसतीये सर्वांना स्क्रीन. तर काल आपण आपला पहिला चॅप्टर रोटेशनल डायनामिक्स संपवला. तर आज आपल्याला पाहायचा आहे त्याच्या समोरचा चॅप्टर, तो म्हणजे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. 11th क्लासमध्ये तुम्ही मेकॅनिक्स ऑफ सॉलिड शिकलात. मेकॅनिक्स ऑफ सॉलिड्स आठवते काय? मेकॅनिक्स ऑफ सॉलिड मधलं काही एखादी तरी गोष्ट? मेकॅनिक्स ऑफ सॉलिड जे शिकलात तुम्ही त्याच्यामध्ये काय? बिहेवियर ऑफ सॉलिड अंडर द ऍक्शन ऑफ फोर्स. फोर्सच्या ऍक्शन मध्ये सॉलिडचं काय बिहेवियर असते ते तुम्ही स्टडी केलात, बरोबर आहे? त्यामध्ये तुम्ही काय काय स्टडी केलात? स्ट्रेस काय असते, स्ट्रेन काय असते, त्याच्यानंतर एन्स मॉड्युलस, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, बल्क मॉड्युलस, पॉइजन्स, रेशिओ, या सर्व गोष्टी तुम्ही शिकलात. त्यामध्ये तुम्ही काय सॉलिडला कन्सिडर करून त्याच्यावर होणाऱ्या फोर्सचा इफेक्ट स्टडी केलात. तर या सर्व गोष्टी तुम्हाला माहित आहेत. सॉलिडचं बिहेवियर काय असतं, कसं कसं ते फोर्सला अपोज करतया, कोणकोणत्या फोर्सला ते रेजिस्ट करतया, या सर्व गोष्टी तुम्ही 11th क्लासमध्ये डिटेलमध्ये शिकलेले आहात. तर त्याच अनुषंगाने वर्ग 12वी मध्ये तुम्हाला फ्लुइड याच्यावर फोर्सचा काय परिणाम होतो हा स्टडी करण्यासाठी हा चॅप्टर तुमच्या सिलेबस मध्ये ठेवलेला आहे. तर बघा, आता आपला जो सेकंड चॅप्टर आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, सेकंड चॅप्टर आहे तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. तर तुम्हाला माहित आहे मॅटरच्या 3 स्टेट्स आहेत. कोणकोणत्या? सॉलिड, लिक्विड, गॅसेस. या जनरली सर्वांना ठाऊक असलेल्या 3 स्टेट्स आहेत. आता 1-2 आणखी नवीन वाढ झालेली आहे. त्याला प्लाझ्मा स्टेट वगैरे तुम्हाला माहित आहे, केमिस्ट्रीमध्ये तुम्ही त्याच्याविषयी डिटेल शिकलेले आहेत. ठीक आहे. तर आपल्याला सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस या 3 गोष्टीविषयी विशेष लक्ष देऊन फोर्सची स्टडी करायची असते. तर सॉलिड कसं डिफाइन केलं जातं? बॉडी हॅव्हिंग फिक्स्ड शेप अँड फिक्स्ड व्हॉल्यूम. The state which is having fixed shape and fixed volume, or otherwise you can also define it as there is a very minute amount of displacement of particles, internal particles. सॉलिड ची डेफिनेशन आहे. तर सॉलिडचा जो शेप असतो आणि जो व्हॉल्यूम असतो तो कसा असतो? कॉन्स्टंट असतो. त्याच्यावर कितीही फोर्स अप्लाय केला तुम्ही, सपोज हा तुमचा पॅड आहे, पॅडला तुम्ही खाली होल्ड केलेला आहे आणि तुम्ही फोर्स अप्लाय करायला लागले, तर तुमचा जो फोर्स आहे या पॅड मध्ये शियर फोर्स डेव्हलप तयार करणार. तर शियर फोर्स काय असतो तुम्हाला माहित असला पाहिजे. शियर फोर्स म्हणजे असा फोर्स जो काय करतो? शियर ऑफ करण्याची टेंडन्सी ठेवतो. सपोज हे तुमचे जे एखादी बॉडी आहे, या बॉडीवर समजा इथे एखादा फोर्स ऍक्ट होत असेल आणि इथं पॅरलल फोर्स असले पाहिजे एकमेकाला, पण त्यांचं डायरेक्शन कसं असलं पाहिजे? अपोजिट. जेणेकरून काय? या भागात शियर ऑफ तयार होणार. जेव्हा तुम्ही कात्री यूज करता, कात्री वापरते वेळेस काय असतं? या दोन्हीच्या मध्यात कोणता फोर्स तयार होतो? शियर फोर्स. शियर ऑफ म्हणजे काय? टियर करतो, तो फाडण्याचा प्रयत्न करतो. तर याच्यामध्ये कुठलाही बॉडी आली तर त्याच्यावर काय अशा प्रकारचा फोर्स ऍक्ट होतो. याचा फोर्स इथे आणि याचा फोर्स इथे. तर शियर फोर्सची टेंडन्सी काय असते? त्या बॉडीला कापण्याची किंवा तोडण्याची टेंडन्सी असते. त्याला शियर फोर्स म्हणतात. तो फोर्स कसा असतो? पॅरलल असतो, पण अपोजिट इन डायरेक्शन असतात दोन्ही फोर्सेस. तर सपोज तुम्ही फोर्स अप्लाय केला आणि इथं फिक्स केलेला आहे, तर ह्या फोर्सने ह्या बॉडीचं डिफॉर्मेशन कसं होईल? मायन्यूट डिफॉर्मेशन होईल. शक्यतो तर नाहीच, पण जास्त अमाऊंट मध्ये जर लावला तुम्ही फोर्स तर मायन्यूट डिफॉर्मेशन होईल. थोडस पलीकडल्या बाजूला शिफ्ट होईल, काहीतरी अँगल थीटाने. हे तुम्हाला 11वीत झालेलं आहे व्यवस्थित सगळं. तर सॉलिड्स मध्ये कुठलाही फोर्स अप्लाय केला तर त्याला रेजिस्ट करण्याची जी टेंडन्सी असते ती खूप जास्त प्रमाणात असतात. त्याच्यामुळे सॉलिड मधले जे डिफॉर्मेशन असतात ते
निग्लिजिबल असतात, ऑलमोस्ट झिरोच असतात. तर सॉलिडच्या ह्या टेंडन्सीमुळे त्यांचा जो शेप आणि जो व्हॉल्यूम आहे तो नेहमी चेंज होत नाही. तो एकदा जो ठरलेला असतो तसाच फिक्स्ड राहतो. बरोबर आहे. आईस क्यूब घ्या किंवा तुमचा शुगर क्यूब जरी घेतला तुम्ही तरी त्याचा जो शेप आहे तसाच राहतो अंटिल कुठलाही फोर्स त्याच्यावर ऍक्ट जरी केला तरी ते स्वतःचा शेप किंवा व्हॉल्यूम चेंज करत नाही. पण लिक्विड आणि गॅसेस ह्या दोन स्टेटस म्हणजे स्टेट्स ऑफ मॅटर्स असे आहेत ज्या काय होतात, थोडासा जरी त्यांना फोर्स लागला, शिअर फोर्स, स्पेशली शिअर फोर्स, थोडाही शिअर फोर्स त्या काय रेजिस्ट करीत नसतात. समजा तुम्ही पाणी घ्या एखाद्या ग्लासमध्ये, तंतोतंत भराट पूर्ण त्याची जी पोकळी आहे ती पाण्याने भरून काढा. आणि आता काय करा, सिम्पली तुम्ही तुमचा हात त्याच्यावरनं फिरवा. ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावरनं हात फिरवाल त्यावेळेस काय तुमच्या हातासोबत थोडंसं पाणी काय होणार, निघून जाणार. हलका जरी हात तुम्ही फिरवलात म्हणजे तुमच्या फोर्सचं मॅग्निट्यूड एकदम कमी जरी ठेवलात तरी सुद्धा बघा त्या फ्लुइडची टेंडन्सी काय आहे, शेअर ऑफ होण्याची, तुटून जाण्याची टेंडन्सी आहे. तर बघा तो जो फोर्स आहे तुमचा त्याचं मॅग्निट्यूड एकदम कमी आहे तरी सुद्धा त्या फ्लुइडची किंवा त्या पाण्याची टेंडन्सी काय, शेअर ऑफ होण्याची टेंडन्सी आहे. म्हणजे याच्यावरून कोणता गुणधर्म कळते आपल्या लिक्विडचा, लिक्विडमध्ये शिअर फोर्सला रेजिस्टंट करण्याची थोडीशी सुद्धा टेंडन्सी नसते. म्हणून त्यांचा जो व्हॉल्यूम आणि त्यांचा जो शेप आहे तो फिक्स्ड शेप नसतो. ज्या कंटेनरमध्ये तुम्ही त्यांना टाकाल त्या कंटेनरचा त्यांनी काय करतात, शेप घ्यायला सुरुवात करतात. का तर त्यांच्याकडे शिअर फोर्सला मात करण्याची जी टेंडन्सी आहे ती नाही. त्याच्यामुळे ते स्वतःला जसा शेप आहे तसा बदल करीत असतात स्वतःमध्ये. सॉलिडच्या कंपॅरिझन मध्ये शिअर फोर्सच्या अगेन्स्ट मध्ये त्यांचं बिहेवियर कसं आहे, निग्लिजिबल आहे. त्यांना शिअर फोर्स थोडाही सहन होत नसतो. अशा प्रॉपर्टीला किंवा अशा दोन स्टेट्स आहेत जे म्हणजे लिक्विड आणि गॅसेस. तर या लिक्विड आणि गॅसेसवरच फोर्सचा काय परिणाम होतो ते आपण ह्या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. थोडक्यात आता सुरुवात होणार आहे आपल्या चॅप्टरला ती म्हणजे फ्लुइड पासून. तर फ्लुइड म्हणजे नेमकी गोष्ट काय असते, तर फ्लुइडची डेफिनेशन बघा. फ्लुइड मीन्स ए सबस्टन्स दॅट कॅन फ्लो, म्हणजे असा सबस्टन्स जो काय करू शकतो, फ्लो होऊ शकतो. म्हणजे काय, वाहून जाण्याची टेंडन्सी असते थोडक्यात, जो फ्लो करतो पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत. समजा इथं काही पाणी वगैरे सांडलं असेल आणि असा हॉरिझॉन्टल असेल तर हे वॉटर काय होणार, फ्लो करायला सुरुवात करणार. थोडासा जरी तुमचा फोर्स लागला तरी ते काय होणार, त्याची फ्लो होण्याची टेंडन्सी वाढणार. म्हणजे काय, त्याचा जो शिअर फोर्स आहे तो शिअर फोर्स कसा होतोय, एकदम ऍक्ट होतो त्याच्यावर आणि त्याच्या अंडर त्याची मोशन होत असते. तर फ्लुइड मध्ये अशी सबस्टन्स येत असतात जे काय करतात, फ्लो करण्याची टेंडन्सी ठेवतात. किंवा फ्लुइड आयदर हॅव सबस्टन्स दॅट डिफॉर्म्स कंटिन्युअसली अंडर द ऍक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्स. फ्लुइड्स म्हणजे कसे सबस्टन्स असतात, दॅट कॅन डिफॉर्म्स कंटिन्युअसली, म्हणजे ह्यांचं डिफॉर्मेशन म्हणजे ह्यांच्या शेप मध्ये जो चेंज आहे तो कसा होत असतो, कंटिन्युअसली चेंज होत असतो. वाटलंच लिहून घ्या, फ्लुइड इज ए सबस्टन्स which किंवा that deforms continuously under the action of फोर्सच्या ऍक्शन मध्ये असा सबस्टन्स जो कंटिन्युअसली काय होत असतो, डिफॉर्म होणे म्हणजे काय, त्याचा शेप जे आहे तो कंटिन्युअस चेंज होत राहतो. तर बघा, हवेचा आणि पाण्याचा किंवा द्रव्याचा गुणधर्म काय असतो, त्याचं जे डिफॉर्मेशन असते त्याचा शेप चेंज करण्याची जी टेंडन्सी असते काय खूप जास्त असते कुठल्याही फोर्सच्या प्रभावाखाली आल्यानंतर. ठीक आहे.
या सर्व गोष्टी झाल्या फ्लुइड विषयी. तर फ्लुइड मध्ये कोणकोणते दोन कॅटेगरीज येतात, तर लिक्विड अँड गॅसेस. लिक्विड अँड गॅसेस आर द टू liquid and gases collectively called fluids. Liquid and gases are collectively called as fluids. थोडक्यात फ्लुइडचे इंट्रोडक्शन झालेलं आहे. फ्लुइड म्हणजे काय, ज्या गोष्टी फ्लो करतात, ज्या गोष्टी वाहत असतात त्यांना फ्लुइड असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर फ्लुइडमध्ये सगळेच फ्लुइड्स आले, आपलं वॉटर झालं, ऑइल्स, वेगवेगळ्या प्रकारचे जेवढे काही फ्लुइड्स तुम्हाला माहीत आहेत, द्रव्य, हे सगळे या कॅटेगरीमध्ये येतात. आणि त्यांच्यावर फोर्सचा काय परिणाम होतो हे आपण आता या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये शिकणार आहोत. The shear modulus of fluid is 0. In simple word, fluid can't sustain any shear force. म्हणजे काय, त्या फ्लुइडचं शियर मॉड्युलस कसं असते, 0. शियर मॉड्युलस काय असते, शियर मॉड्युलस तुम्ही 11वी मध्ये शिकलात. शियर मॉड्युलस कॅपिटल जी किंवा त्याला मॉड्युलस ऑफ रिजिडिटी सुद्धा म्हटलं जातं. कॅपिटल जी इज इक्वल्स टू काय, शियर स्ट्रेस. शियर स्ट्रेस अपॉन शियर स्ट्रेन. शियर स्ट्रेस अपॉन शियर स्ट्रेन म्हणजे काय, शियर मॉड्युलस. तर शियर मॉड्युलस लिक्विडचं किंवा गॅसेसचं, फ्लुइडचं थोडक्यात कसं असते, 0 असते. देअरफॉर जी ऑफ फ्लुइड इज इक्वल्स टू 0. आणि हे 0 असल्यामुळे बघा तुमचा सगळा जो शियर स्ट्रेस आहे तो काय 0च वाला. थोडक्यात शियर स्ट्रेस त्यांच्यात डेव्हलप होत नाही, ते जसा फोर्स लावला तसाच निघून जातात. पण बाकीचे जर ऑब्जेक्ट आहेत, समजा मी ही पेन धरली, ह्याच्यावर मी शियर फोर्स लावला तर ही काय करते, वापस मला त्या फोर्सला रिॲक्शन देते. पण लिक्विड तसं करताय का, नाही. समजा तुम्ही लिक्विड घेतला आणि त्याच्यावर जर फोर्स लावला तर ते अपोज नाही करत, तुमच्या फोर्स सोबत निघून जाते. म्हणजे स्वतःमध्ये स्ट्रेन किंवा स्ट्रेस डेव्हलप करतो का, नाही. त्याच्यामध्ये स्ट्रेस डेव्हलप होतच नाही. तो जो फोर्स आहे तो डायरेक्ट निघून जातो. म्हणजे स्ट्रेस काय झाला तुमच्या फ्लुइडचा, 0 झाला. आणि स्ट्रेन किती असो 0 झाला. त्याच्यामुळे काय, तुमचं जे शियर मॉड्युलस आहे ते 0 आहे. बाकी तुमचं शियर मॉड्युलस वगैरे तुम्ही 11वीत शिकलेले आहेत. शियर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन, असं एक सूत्र होतं. त्याच्यामुळे तुम्ही यंग्स मॉड्युलस काढलं होतं. अपॉन दिस इज यंग्स मॉड्युलस अँड दिस इज व्हॉट, शियर मॉड्युलस. शियर स्ट्रेन विषयी बोलतो, ते नॉर्मल स्ट्रेन विषयी बोलतो. दोन प्रकारचे फोर्सेस किंवा दोन प्रकारचे स्ट्रेस असतात. कोणकोणते, एक म्हणजे नॉर्मल स्ट्रेस. नॉर्मल स्ट्रेस म्हणजे काय, समजा हा क्यूब आहे आणि ह्याच्यावर तुम्ही फोर्स कसा लावताय, नॉर्मल लावताय. म्हणजे काय, सगळ्या बाजूने जर फोर्स परपेंडिक्युलरली लावतात तुम्ही सेंटरला आणि त्याला एक्झॅक्टली परपेंडिक्युलरली जर फोर्स लावत असताल तर तो फोर्स कसा असतो, नॉर्मल फोर्स असतो. आणि जर त्याच ऑब्जेक्टला तुम्ही पॅरलल फोर्स लावत असताल अपोजिट साइडनं, म्हणजे काय, त्याला थोडक्यात तुम्ही इकडल्या बाजूने आणि इकडल्या बाजूनं असा जर फोर्स लावत असताल तर ह्याची टेंडन्सी काय होते, मधातून ब्रेक होण्याची. तर त्या स्ट्रेसला काय म्हटलं जातं, शियर स्ट्रेस. आणि कॉम्प्रेशन, दाब किंवा टेन्शन म्हणजे काय, तन्यता, हे सगळे कसे आहेत तर नॉर्मल टाईपचे फोर्स स्ट्रेस आहेत. नॉर्मल स्ट्रेस म्हटलं जातं त्याला. आणि ह्या स्ट्रेसला काय म्हटलं जातं, शियर स्ट्रेस. शियर स्ट्रेस काय करते, शियर ऑफ करण्याचा प्रयत्न करीत असते, म्हणजे ब्रेक करण्याचा प्रयत्न करीत असते. आणि हे कॉम्प्रेस किंवा टेन्शन म्हटल्यास तुम्ही टेन्शन असं दर्शवू शकता. अशा प्रकारे हे नॉर्मल स्ट्रेस आणि तो शियर स्ट्रेस आहे. समोर आपल्याला बघायचे. तर शियर स्ट्रेस किती असतो, फ्लुइड मध्ये 0 असतो. त्याच्यामुळे शियर मॉड्युलस सुद्धा 0 असतं त्याचं. शियर स्ट्रेस 0 असल्यामुळे शियर स्ट्रेस आपल्याला स्टडी करण्याची जरूरत नाही. तर आता आपल्याला फोकस कशावर करावं लागणार, मग नॉर्मल स्ट्रेसवर. तर त्याचा नॉर्मल स्ट्रेस म्हणजे काय, प्रेशर त्याच्यावर किती अप्लाय होते, प्रेशरच्या काय काय कंडिशन्स आहेत त्या सर्व आपल्याला चॅप्टर मध्ये शिकायचं
आहे. फ्लुइडचे एक्झाम्पल्स कोणकोणते आहेत तर एअर, त्याच्यानंतर वॉटर, तुमचं ऑइल, तुमचं टूथपेस्ट, त्याच्यानंतर सगळ्या काय फ्लो करणाऱ्या जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या काय फ्लुइड मध्ये येतात. हे झाले एक्झाम्पल्स. एअर, वॉटर, ऑइल, टूथपेस्ट, त्याच्यानंतर काय तुमचा लावा, खूप सारे एक्झाम्पल्स आहेत फ्लुइडचे. फ्लुइड फ्लोज अंडर द ऍक्शन ऑफ फोर्स और प्रेशर ग्रेडियंट. बघा, फ्लुइडचा जो फ्लो असतो तो कशामुळे होतो किंवा कशामुळे अस्तित्वात येतो तर फोर्समुळे अस्तित्वात येतो. सपोज एखादं फ्लुइड आहे, समजा असं कंटेनर आहे आणि याच्यावर तुम्ही फोर्स लावत आहात, तर ह्या फोर्समुळे याच्यामध्ये जो फ्लो तयार होतो, तुमच्या फोर्समुळे तुमच्या फ्लुइड मध्ये जो फ्लो तयार होतो त्याचं कारण काय असते तुमच्या फ्लो तयार होण्याचं? एक म्हणजे तुमचा फोर्स आणि दुसरं म्हणजे काय तुमचं प्रेशर ग्रेडियंट. तर प्रेशर ग्रेडियंट काय असते तर प्रेशर बरोबर काय असते तुम्हाला माहित आहे, फोर्स पर युनिट एरिया. तर प्रेशर ग्रेडियंट म्हणजे काय डीपी अपॉन डीटी. डीपी अपॉन डीटी. तर प्रेशर ग्रेडियंट आणि तुमचा फोर्स या दोनच गोष्टी असतात ज्या रिस्पॉन्सिबल असतात फ्लो ऑफ द फ्लुइड. तर बघा, फ्लो होण्यासाठी कोणत्या दोन गोष्टी कारणीभूत आहेत? एक म्हणजे तुमचा फोर्स किंवा प्रेशर ग्रेडियंट डीपी अपॉन डीटी. प्रेशर ग्रेडियंट म्हणजे काय असते? प्रेशर मधला फरक. समजा तुमचं इथं प्रेशर किती आहे आणि इथं प्रेशर किती आहे, ज्यावेळेस तुमची वाहण्याची टेंडन्सी असते, समजा हे प्रेशर आणि हे प्रेशर, या प्रेशर मध्ये किती डिफरन्स आहे, ते प्रेशर डिफरन्स या फ्लोला कारणीभूत असते. असं नाही की नेहमी खालच्या बाजूलाच फ्लो होतो. जर तुम्ही खालून मोटर लावली तर इकडला जो प्रेशर आहे ते काय करताय, अपोजिट साईडला तुम्हाला फ्लो करायला लावताय. तर प्रेशर ग्रेडियंट म्हणजे काय, तुमच्या प्रेशर मधला डिफरन्स डेल्टा पी हा सुद्धा कारणीभूत असतो फ्लो करण्यासाठी. जर हे प्रेशर जास्त असेल तर इकडे फ्लो होणार, हे प्रेशर जास्त असेल तर इकडे फ्लो होणार. या दोन गोष्टी आहेत. पण हा जो फ्लो आलाय हे आपण स्टडी करू शकतो का? तसं जर आपण मोशन घेतली कुठल्याही, समजा वॉटर फ्लो व्हायला तुमच्या नदीतलं, समजा कुठल्याही पात्रामधलं जर वॉटर फ्लो होत असेल आणि त्याच्या मोशनची आपल्याला स्टडी करायची असेल तर कॉमन जसं आपण नॉर्मली स्टडी करतो सॉलिडची मोशनची, मोशन ऑफ सॉलिड. सपोज काय, तुमचा बॉल आहे, तो मोशन केलेली आहे त्यांनी, अपवर्ड म्हणा किंवा लिनियर मोशन केलेली आहे, प्रोजेक्टाइल मोशन केलेली आहे. तर या सगळ्या मोशन आपण स्टडी करू शकतो का? तर ती जी मोशन आहे ती काय वेल डिफाईन्ड असते. पण फ्लुइडची जी मोशन असते ती वेल डिफाईन्ड असते असं होऊ शकत नाही नेहमी करता. तिची जी मोशन आहे ती आपल्याला जशी सॉलिडची स्टडी करतो तशी स्टडी करता येत नाही. मग त्याच्यासाठी आपण काय उपाय केलेला आहे, आपण नॉर्मल कुठल्याच फ्लुइडची जी मोशन आहे ती स्टडी करू शकत नाहीत, म्हणून आपण काय केलं, एक सिम्प्लिफाईड आपलं अझम्पशन तयार केलंय. कोणतं सिम्प्लिफाईड अझम्पशन तयार केलं? आपण एक असं स्टँडर्ड फ्लुइड डिफाईन केलं, त्याला काय म्हटलंय आपण, आयडियल फ्लुइड. आयडियल फ्लुइड म्हणजे असं फ्लुइड असते ज्याची आपण स्टडी करू शकतो, किंवा हे आपल्या म्हणण्यानुसार किंवा आपल्या अझम्पशन नुसार ठरलेलं फ्लुइड आहे ज्याची आपण स्टडी करू शकतो. आपल्या सिम्प्लिफिकेशनसाठी आयडियल फ्लुइड आपण डिफाईन केलेलं आहे. आयडियल फ्लुइड काय असते तर आयडियल फ्लुइडच्या काही प्रॉपर्टीज आहेत. तर काय काय प्रॉपर्टीज आहेत आयडियल फ्लुइडच्या ते आपण बघूया. नॉन विस्कोसिटी, नॉन विस्कोसिटी, नॉन विस्कस, आणखी it is compressible, irrotational, it is compressible, the flow is irrotational, it is non-viscous, and the flow is velocity, the flow is steady. steady flow म्हणजे काय, त्याची वेलोसिटी कशी आहे, कॉन्स्टंट आहे, टाइम नुसार चेंज होत नाही. तर आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज काय आहेत बघा.
आयडियल फ्लुइडच्या ह्या प्रॉपर्टीज आहेत. पहिली प्रॉपर्टी म्हणजे काय ते इनकॉम्प्रेसिबल. इनकॉम्प्रेसिबल Sir, viscosity constant with respect to time. त्याला नॉन विस्कस म्हणतात. कॉम्प्रेसिबल इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड काय असते ते समजून घ्या. कॉम्प्रेसिबल म्हणजे काय, जे काय कॉम्प्रेस होऊ शकते, म्हणजे काय ज्याचा आकार लहान होऊ शकतो, कॉम्प्रेस होऊ शकते. तुम्ही एखादा स्पंज घ्या, त्याला कॉम्प्रेस करा, कॉम्प्रेस केला तर काय त्याचा आकार लहान होतो. किंवा चेंडू घ्या साधा रबराचा, जे तुम्हाला कॉम्प्रेस करता येईल असा, त्याला जर तुम्ही दाब दिला तर काय तो कॉम्प्रेस होतो. तर त्याला काय म्हटलं जातं, कॉम्प्रेसिबल म्हटलं जातं, जो काय कॉम्प्रेस होते. पण इथं काय इनकॉम्प्रेसिबल म्हणते, म्हणजे काय कॉम्प्रेसिबलच्या विरुद्ध, ज्याला काय तुम्ही कॉम्प्रेस करू शकत नाहीत, अशा गोष्टीला काय म्हटलं जातं, इनकॉम्प्रेसिबल. तर फ्लुइड आपलं जे आयडियल फ्लुइड आहे ते कसं आहे, इनकॉम्प्रेसिबल आहे. म्हणजे काय थोडक्यात, समजा तुम्ही एक वॉटर घ्या अशा कंटेनर मध्ये, ज्याला तुम्ही सगळ्या बाजूने काय प्रेशर देऊ शकता आणि त्याला प्रेस करा. तुम्हाला काय वाटते ते तुम्ही लहान करू शकता? नाही. जर पाण्याला तुम्ही भरून घेतलात एखाद्या बॉटल मध्ये आणि त्या बॉटलचं काय करा, जे कॅप आहे त्या बॉटलची, हे थोड्या वेळासाठी प्लास्टिकची बॉटल कन्सिडर करा आणि ह्याच्यात वॉटर फिल केलेलं आहे तुम्ही टोटल कम्प्लिटली. आणि आता काय करा, तुम्ही तिचं जे कॅप आहे ते व्यवस्थित लावून घ्या, जेणेकरून ते निघणार नाही. आणि आता काय करा, त्याला कॉम्प्रेस करा दोन्ही बाजूनं. तर बघा ते कॉम्प्रेशन होते का, त्याचा आकार लहान होतो का? नाही होत. का नाही होत? कारण की ते जे फ्लुइड आहे ते कॉम्प्रेस होण्याची टेंडन्सी ठेवतच नाही. म्हणजे तुमचं जे काय फोर्स आहे तो काय त्याला कॉम्प्रेस करू शकत नाही. शेवटी काय होणार, ज्या बाजूने त्या पाण्याला जागा भेटेल त्या बाजूने ते निघून जाणार. पण ते जे फ्लुइड आहे ते काय कॉम्प्रेस होणार नाही, ते कसं आहे, इनकॉम्प्रेसिबल आहे. म्हणजे थोडक्यात काय सांगायचंय, त्याची जी डेन्सिटी आहे, डेन्सिटी म्हणजे काय, मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे तुमच्या वॉटरची डेन्सिटी कशी झाली, फिक्स्ड झाली. तुमची वॉटर तेवढ्या माससाठी तेवढंच व्हॉल्यूम ऑक्युपाय करणार नेहमी, त्याच्यापेक्षा कमी पण नाही करणार आणि जास्त पण नाही करणार. म्हणजे तुम्हाला व्हॉल्यूम कमी करता येणार नाही. पाणी जे आहे त्याला तेवढंच व्हॉल्यूम ठेवावं लागणार, तुमचं व्हॉल्यूम कमी होणार नाही. म्हणजे काय, तुमची डेन्सिटी कॉन्स्टंट आहे आणि त्यालाच काय म्हटलं जातं, इनकॉम्प्रेसिबल. डेन्सिटी चेंज होत नाही किंवा डेन्सिटी इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. कळालं? इनकॉम्प्रेसिबल म्हणजे काय असते, ज्याची डेन्सिटी चेंज होत नाही, अशा फ्लुइडला काय म्हटलं जातं, इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड्स असं म्हटलं जातं. सेकंड आहे प्रॉपर्टी, द फ्लो इज इरोटेशनल. इरोटेशनल काय असते पहा, इरोटेशनल फ्लो. फ्लो इज इरोटेशनल. याचा अर्थ काय होतोय बघा, रोटेशन तुम्हाला माहित आहे, रोटेशन करणं म्हणजे काय, रोटेट होणे कंटिन्युअसली. आणि त्याच्याच विरुद्ध काय होणार मग, इरोटेशनल. म्हणजे काय होणार, समजा तुमचं फ्लुइड एखाद्या पाईप मधून पास व्हायले आहे, समजा इथून इथपर्यंत चाललंय, तर थोडा मोठा पाईप काढतो तुमचं लक्ष देईल. तर ह्या बाजूनं पाणी एंटर करायले आणि ह्या बाजूने एक्झिट करायले ते. तर मध्ये जे फ्लो आहे त्याचा तो कसा असला पाहिजे, इरोटेशनल. इरोटेशनल म्हणजे काय बघा, तुमचा पार्टिकल सुरुवातीला असा गेलाय, तर तो पार्टिकल कसा जायला पाहिजे, शेवटपर्यंत तसाच गेला पाहिजे. हा रोटेट नाही झाला पाहिजे. हा जर रोटेट झाला तर काय होणार बघा, समजा तुमचा इथं असा आहे पार्टिकल, थोड्या वेळानंतर काय तो रोटेट झाला, टर्ब्युलन्स भेटला, म्हणजे त्याला काहीतरी डिस्टर्बन्स भेटला, तो असा झाला. परत इथं कसा झाला, असा झाला. म्हणजे आता हे काय रोटेट करीत चाललाय. पण आपला फ्लो, आयडियल फ्लो कसा असतो, असा रोटेट करत नाही जात पार्टिकल. वॉटरचे पार्टिकल्स कसे जातात, नेहमी जसे आहेत तसेच विदाउट रोटेशन निघून जातात. तर ह्याला काय म्हणतात, इरोटेशनल फ्लो. म्हणजे त्या पार्टिकलची रोटेशन होणार नाही, जसे आहेत तसेच निघून जाणार. अशा फ्लोला आपण काय आयडियल फ्लो म्हणतो. तर असा फ्लो कसा असतो, इरोटेशनल फ्लो म्हणजे ज्याच्यामध्ये काय नाही, स्मूथ फ्लो आहे आणि ज्याच्यामध्ये टर्ब्युलन्स नाही. टर्ब्युलन्स म्हणजे काय, डिस्टर्बन्स.
समजा जर तुमचं पाणी जास्त फोर्सनं तुम्ही घालण्याचा प्रयत्न केला तर काय होतं, तुम्हाला असे क्षार फिरताना दिसतात बघा त्या पाण्यामध्ये. म्हणजे काय, तो कोणता फ्लो वाला आहे, रोटेशनल फ्लो वाला आहे. जनरली तुम्ही मोटरच्या पाईपनं जेव्हा पाणी वगैरे घेतात त्यावेळेस तो जो फ्लो असतो तो कसा असतो, डिस्टर्बन्स क्रिएट झालेला असतो. म्हणजे काय, टर्ब्युलन्स वाढलेला असतो त्याच्यात. तर त्या फ्लोचा टर्ब्युलन्स वाढल्यामुळे तुमचा जो फ्लो आहे तो कसा रोटेशनल व्हायला लागतो, इरोटेशनल राहत नाही. तर इरोटेशनल फ्लो होण्यासाठी तुमचा फ्लो कसा असला पाहिजे, स्मूथ फ्लो असला पाहिजे. फ्लो इज स्मूथ अँड विदाउट टर्ब्युलन्स, देयर इज नो टर्ब्युलन्स. नो टर्ब्युलन्स. टर्ब्युलन्स म्हणजे काय, डिस्टर्बन्स थोडक्यात. तर तुमच्या फ्लुइड मध्ये कुठलाही टर्ब्युलन्स नसलं पाहिजे आणि ते सॉफ्ट रित्या, स्मूथ रित्या निघून गेलं पाहिजे. याला काय म्हणतात, इरोटेशनल फ्लो. असा पार्टिकल आहे, असाच तो एक्झिस्टला पण गेला पाहिजे, याचं रोटेशन झालं नाही पाहिजे. अशा फ्लोला आपण आयडियल फ्लो म्हणतो. हे झाली सेकंड प्रॉपर्टी ऑफ आयडियल फ्लुइड. थर्ड प्रॉपर्टी काय आहे आयडियल फ्लुइडची, इट इज नॉन विस्कस. आता बघा, नॉन विस्कस म्हणजे काय असतं, या पार्टिकल. नॉन विस्कस फ्लो म्हणजे कोणता फ्लो असतो बघा, ज्याच्यामध्ये विस्कॉसिटी झिरो असते. तर विस्कॉसिटी म्हणजे काय, थोडक्यात समजून घ्या. विस्कॉसिटीवर आपल्याला डिटेल शिकायचे समोर चॅप्टर मध्ये, पण इथं थोड्या वेळासाठी समजून घ्या. थोडक्यात विस्कॉसिटी म्हणजे काय, तुमचं चिकटपणा, चिपचिपपणा. म्हणजे काय, तुमचा जो फ्लो आहे, तुम्ही दोन फ्लुइड घ्या. फॉर एक्झाम्पल तुम्ही वॉटर घ्या आणि कुठलंही एखादं ऑइल घ्या. तुम्ही ऑइल घेण्यापेक्षा तुम्ही सिम्पली काय घेऊ शकता, समजा हनी घेतलं. हनी म्हणजे काय, मधमाशाचा तो मध. वॉटर आणि हनी या दोघांमध्ये काय फरक आहे, वॉटर जर असं सोडलं तर काय तेव्हाच निघून जाते, ते तिथे थांबत बसत नाही. पण हनी म्हणजे जे तुमचं मध असतो मधमाशांचा, तो जर टाकला तर तितक्या लवकर फ्लो होत नाही. तो कसा जातो, एकदम हळूहळू जातो. तर त्याचं कारण काय असते, वॉटरचे जे लेवल असतात, हे पहिलं लेवल, दुसरं, असे जे लेवल्स असतात, यांच्यामध्ये जे फ्रिक्शन असते, घर्षण जे असते ते कसं असते, कमी असते. त्याच्यामुळे यांचं घर्षण नाही झाल्यामुळे हे काय निघून जातात. पण हनीमध्ये तुमच्या मधामध्ये जे पहिला लेअर आणि दुसरा लेअर असतो, या दोघांमध्ये काय फ्रिक्शनची टेंडन्सी जास्त असते, रेझिस्टन्स जास्त असते, फ्रिक्शनल रेझिस्टन्स. त्याच्या फ्रिक्शन जास्त झाल्यामुळे काय हे फ्लो होत नाही. खालचा लेअर वरच्या लेअरला सोडत नाही लवकर, त्याच्यामुळे हे काय जागीच राहतो. आणि ह्याच्यात कसं राहते, तुमचा जो वरचा लेअर आहे आणि खालचा लेअर, ह्या दोघांमध्ये जे फ्रिक्शनल फोर्स आहे तो कमी आहे. त्याच्यामुळे काय हे सहज निघून जातो. आणि इथं फ्रिक्शनल फोर्स जास्त असल्यामुळे वरचा लेअर फास्ट ट्रॅव्हल करत नाही. तर आपल्याला फ्लुइड कसं असलं पाहिजे, नॉन विस्कस. नॉन विस्कस म्हणजे काय, ज्याची विस्कॉसिटी म्यू न दर्शवली जाते, झिरो असली पाहिजे. विस्कॉसिटी म्हणजे काय, विस्कॉसिटीला थोडक्यात असं डिफाईन केलं जातं, इंटरनल फ्रिक्शन ऑफ द फ्लुइड. इंटरनल फ्रिक्शन कमी असलं पाहिजे. इथे झिरो नाही, म्यू इकडे झिरो आहे, इथे म्यू मॅक्सिमम आहे. तर जिथं म्यू झिरो असते म्हणजे तुमचं जे इंटरनल फ्रिक्शन आहे फ्लुइड मधलं, जिथं कमी असते त्याला काय म्हटलं जातं, नॉन विस्कस फ्लुइड म्हटलं जातं. ज्या फ्लुइड मध्ये विस्कॉसिटी कमी आहे किंवा इंटरनल फ्रिक्शन कमी आहे, किंवा तुम्ही थोड्या वेळासाठी असं लक्षात घ्या, जे फ्लुइड लवकर पसरतं त्याला काय म्हटलं जातं, नॉन विस्कस. आणि जे फ्लुइड खाली पडल्यानंतर लवकर पसरत नाही, जागीच राहते, त्याला काय म्हणतात, विस्कस फ्लुइड. तर आपलं फ्लुइड कसं असलं पाहिजे, नॉन विस्कस. म्हणजे काय, खाली पडल्या त्यानं लवकर पसरायला सुरुवात केली पाहिजे. तर काय, इट इज नॉन विस्कस. म्हणजे काय, म्यू इज इक्वल्स टू झिरो, ज्याची विस्कॉसिटी झिरो आहे. विस्कॉसिटी मध्ये डिटेल शिकायचे आपल्याला समोर, तिथं तुम्हाला हे सर्व समजून जाईल. आणि शेवटची प्रॉपर्टी आहे, फोर्थ प्रॉपर्टी आयडियल फ्लुइडची, ती म्हणजे काय सांगते, द फ्लो इज स्टेडी. द फ्लो इज स्टेडी. स्टेडी म्हणजे काय बघा, अशी मोशन ज्याची वेलॉसिटी काय चेंज होत नाही टाइम टू टाइम. समजा तुमचं फ्लुइड आहे, पाईप मधून ट्रान्सफर व्हायला, सुरुवातीला जेव्हा इथं होतं T1 टाइमला त्याची काहीतरी वेलॉसिटी V1 होती, आणि आफ्टर टाइम सम टाइम T2 टाइमला सुद्धा त्याची वेलॉसिटी काय V1च राहणार. म्हणजे काय, तुमचा वेलॉसिटी मध्ये चेंज होणार नाही विथ रिस्पेक्ट टू
टाइम वेलोसिटी इज कॉन्स्टंट ऍट ईच पॉइंट, म्हणजे प्रत्येक पॉइंटला तुमची वेलोसिटी कशी असली पाहिजे, कॉन्स्टंट असली पाहिजे, तिच्यामध्ये बदल झालेला नाही पाहिजे. असा आपला फ्लो जर असेल तर त्याला काय स्टेडी फ्लो म्हणतात आणि ते आपल्या आयडियल फ्लुइडची एक प्रॉपर्टी आहे. तर 4 प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत बघा. पहिली प्रॉपर्टी आहे इट इज इनकॉम्प्रेसिबल, म्हणजे काय, ज्याची डेन्सिटी कॉन्स्टंट राहते, जे कॉम्प्रेस केल्या जात नाही अशा फ्लुइडला इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड म्हणतात. दुसरी प्रॉपर्टी आहे इरोटेशनल. इरोटेशनल म्हणजे काय, ज्याचे रोटेशन्स होत नाही. मी मगाशी डायग्राम काढली होती, सुरुवातीला जसे आहेत तसेच ते शेवटपर्यंत ट्रॅव्हल करतात. इरोटेशनल फ्लो म्हणजे कसा दिसते स्क्रीन, असा जर एंटर झाला असेल पार्टिकल तर असाच निघून जावा एंटर पासून एक्झिस्ट पर्यंत, तो असा फिरत बसू नाही मधात. वगैरे वगैरे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे, असा फिरत जाऊ नये. इरोटेशनल आहे म्हणजे काय, जसा एंटर केला तसाच निघून जावा, त्याच्यात फिराफिरीचा प्रॉब्लेम येऊ नये. थोडक्यात काय, टर्ब्युलन्स नसू नये, मधात डिस्टर्बन्स नसू नये आणि स्मूथ फ्लो असावा. हळू जर पाणी वाहत असेल तर रोटेशन होणार नाही. सिम्पली तुम्हाला सुद्धा अनुभव आला असेल, जेव्हा हळून पाणी वाहत आहे तेव्हा काय कॉन्स्टंट वाहत आहे बघा, त्याच्यावरचे जे लेअर आहे ते आपल्याला दिसतात. आणि ते जर टर्ब्युलन्स म्हणजे मोटर वगैरे लावून जोरात प्रेशरनं जर फिरवलं तर काय सगळे पार्टिकल फिरताना दिसतात, त्याच्यामध्ये जे क्षार वगैरे असतात ते, त्याच्यावर तुम्हाला काय करायचं, तो रोटेशनल आहे. पण आपल्याला इरोटेशनल हवा. इट इज नॉन विस्कस, ज्याची विस्कॉसिटी 0 आहे, बरोबर आहे. आणि द फ्लो इज स्टेडी. स्टेडी म्हणजे काय, त्याची वेलोसिटी टाइम टू टाइम सेम राहणार, चेंज होणार नाही. ठीक आहे, आजच्यासाठी एवढंच. तर उद्या आपण काय पाहू, ह्याच्या जे प्रॉपर्टीज आहेत फ्लुइडच्या काय काय असतात, आपल्या नॉर्मल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज काय असतात ते आपण पाहू, आणि ह्या आयडियल फ्लुइड्सच्या प्रॉपर्टी आहेत. इथपर्यंत एकदा वाचून घ्या, रिव्हिजन करा, तुमच्या PDF मधून वाचा, तुम्हाला हे सगळे पॉईंट समजून जातील आता सांगितल्याप्रमाणे. तर ह्या झाल्या प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला समोरचा टॉपिक घ्यायचा आहे, प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड काय काय असतात. हे आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज आहेत, नॉर्मल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज काय असतात ते पाहायचे. त्याच्यानंतर त्यांचे जे स्ट्रेस आहे ते कोणकोणत्या स्ट्रेसला सस्टेन करतात त्याच्याविषयी आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. ठीक आहे.